रात्रीचे 11:30 वाजले होते. पूर्ण गाव झोपलेले असताना एका घरात मात्र अजूनही दिवे लावलेले होते. अंजली तिच्या खोलीत पुस्तक वाचत बसली होती. तिला एकटं राहायला आवडायचं. ती एकटी राहायची नाही, पण तिच्या कुटुंबातील लोक गावाबाहेर गेले होते. त्या संध्याकाळी तिने कुतूहलाने जुन्या पेटाऱ्यातील काही कागदपत्र काढून वाचायला सुरुवात केली. तिच्या आजोबांचा हा पेटारा होता, ज्यात अनेक गोष्टी जमा होत्या. जुने फोटो, काही पत्र आणि एक जुनी डायरी. त्या डायरीमध्ये काही पानं काळी पडली होती आणि काही ठिकाणी अक्षर ओळखूही येत नव्हतं. मात्र एका जागी तिने एक खुणेचं चिन्ह पाहिलं. त्रिकोणाच्या आकारात असलेली एक वेगळी खूण. या चिन्हाबद्दल तिला माहिती नव्हतं, पण कुतूहलाने तिने डायरी वाचत राहिली. डायरीत लिहिलेल्या ओळींनी अंजलीच्या चेहऱ्यावर भीतीचं सावट उभं राहिलं. जो या खुणेचा शोध घेईल त्याचं आयुष्य अंधारातलं एक रहस्य होईल. सावली त्याचा पाठलाग करेल आणि सत्याचा शोध त्याला महागात पडेल. अंजलीने हसून डायरी बंद केली. हे कोणाचं तरी काल्पनिक लिखाण असणार, ती मनात म्हणाली. पण त्या क्षणी तिला एक विचित्र आवाज ऐकू आला. खोलीच्या खिडकीबाहेर कुणाचं तरी अस्तित्व जाणवलं. तिने हळूच बाहेर पाहिलं तर खिडकीच्या बाहेर एका झाडाच्या सावलीत एक काळी आकृती उभी होती. ती आकृती हलली नाही आणि तिचा चेहरा स्पष्ट दिसत नव्हता. अंजलीला क्षणभर वाटलं की ही तिच्या डोळ्यांची फसवणूक आहे, पण आकृती तिथेच होती. घाबरून तिने खिडकी बंद केली. रात्र जसजशी वाढत गेली तसतसे विचित्र आवाज वाढू लागले. अंजलीने फोन उचलून आपल्या मित्राला फोन लावण्याचा प्रयत्न केला, पण नेटवर्क नव्हतं. तिच्या मोबाईलवर एक संदेश दिसला. आयुष्याचं रहस्य तुझ्या समोर आहे. अंधारातली सावली तुझा पाठलाग करत आहे. तिने तात्काळ फोन बंद केला, पण तिला समजलं की ती आता काहीतरी अज्ञात आणि भयानक गोष्टीत अडकली आहे. तिने डायरीची एक नवीन पानं उघडले आणि वाचलं. जो या खुणेचा शोध घेतो त्याला पुन्हा बाहेर पडायचा मार्ग सापडत नाही. अंधाराचं राज्य आणि सावल्या त्याचा पाठलाग करत राहतात. सकाळी उठल्यानंतर तिने हे सगळं तिच्या एका जवळच्या मित्राला सांगण्याचं ठरवलं. तिचा मित्र रवी, जो इतिहासाचा प्राचीन गोष्टींचा अभ्यास करत होता, त्याने अंजलीच्या कथेकडे लक्षपूर्वक ऐकलं. त्याने त्याचं लक्ष त्या त्रिकोणाच्या खुणेवर केंद्रित केलं. अंजली, हे चिन्ह काही साधारण नाही, रवीने सांगितलं. हे चिन्ह एका जुन्या रहस्याशी संबंधित आहे. असं म्हणतात की ज्यांनी या खुणेचा शोध घेतला ते कायमच अंधारात अडकले. रवीने अंजलीला त्याच्या कार्यालयातल्या काही जुन्या पुस्तकांमध्ये हीच त्रिकोणाची खूण दाखवली. ही खूण एका प्राचीन काळातील गुप्त समाजाशी संबंधित होती, ज्यांच्या अस्तित्वाबद्दल अजूनही कोणतीच ठाम माहिती नव्हती. त्यांनी अनेक रहस्य दडवली होती, ज्यांना उलगडण्याचा प्रयत्न करणारे कायमच गायब झाले होते. अंजलीच्या मनात आता संभ्रम निर्माण झाला होता. तिला ते सगळं काल्पनिक वाटत असलं तरी रवीच्या बोलण्याने तिची मनाची अवस्था अस्थिर झाली होती. रवी, आपण या गोष्टींचा शोध घ्यायला पाहिजे, ती म्हणाली. आपण असं काही करू शकतो. पुढच्या काही दिवसात अंजली आणि रवी या खुणेचा अधिक खोलीत जाऊन शोध घ्यायला सुरुवात करतात. ते त्या डायरीतील काही ठिकाणी नोंदवलेल्या स्थळांवर भेट देतात. अंजलीच्या आजोबांनी पूर्वी कुठे कुठे प्रवास केला होता त्याबद्दल माहिती मिळवतात. पण जितके ते जवळ जातात तितकं अंजलीला जाणवतं की कोणीतरी त्यांचा पाठलाग करतंय. सावल्या सतत त्यांच्या मागोमाग आहेत. एकदा ते एका जुन्या हवेलीत पोहोचतात, जिथे त्यांना अजूनच भयंकर गोष्टी समोर येतात. त्यांची भेट एका वृद्ध माणसाशी होते, जो त्यांना सावध करतो. तुम्ही जे शोधत आहात ते तुमचं आयुष्य उद्ध्वस्त करू शकतं. अंजली आणि रवी त्या वृद्ध व्यक्तीच्या चेतावणीने थोडे हादरले. तो व्यक्ती खूपच विचित्र आणि रहस्यमय वाटत होता. त्याने पुढे सांगितले की ही खूण केवळ सावल्या आणि अंधाराशीच संबंधित नाही, तर ती एका जुन्या गूढ शक्तीचं प्रतीक आहे. अनेक वर्षापासून याच हवेलीत काही विचित्र घटना घडत होत्या. त्यावेळी या त्रिकोणी खुणेचा शोध घेणाऱ्यांनी काहीतरी धक्कादायक उघड केलं होतं आणि त्यांचं जीवन कायमचं बदललं. काय घडलं होतं? अंजलीने विचारलं. वृद्ध माणसाने काहीच बोललं नाही. फक्त त्याच्या नजरेत भय दिसलं. त्याने आपल्या कापऱ्या आवाजात
फक्त इतकं सांगितलं, तुम्ही जितकं जवळ जाल तितकं तुमचं आयुष्य धोक्यात येईल, सावध राहा. अंजली आणि रवी त्या वृद्धाच्या सांगण्याने गोंधळात पडले होते. त्यांना कळत नव्हतं की पुढं काय करावं. मात्र अंजलीच्या मनात असलेल्या कुतूहलाने तिला थांबू दिलं नाही. ती रवीला म्हणाली, आपण हा शोध सुरू ठेवूया. काहीतरी मोठं रहस्य इथं दडलेलं आहे आणि ते शोधणं आपल्याला गरजेचं आहे. आजोबांचं हे गूढ उकलणं हाच त्यांच्याप्रती आपला आदर असेल. रवी काहीसा अनिच्छेने तयार झाला. त्यांनी त्या हवेलीतील अजून चौकशी करायचं ठरवलं. या ठिकाणच्या इतिहासाबद्दल अधिक माहिती मिळवणं आता गरजेचं होतं. दुसऱ्या दिवशी ते गावातल्या जुन्या लायब्ररीत गेले, जिथे त्यांनी काही जुनी दस्तावेज शोधायला सुरुवात केली. तिथं त्यांना एक जुनी बातमी सापडली. या हवेलीत 50 वर्षापूर्वी एक कुटुंब राहत होतं, पण त्या कुटुंबातील सर्व लोक अचानक गायब झाले होते. त्यांचा काहीही मागमूस सापडला नाही. गावातील लोकांचा विश्वास होता की त्या हवेलीवर काही काळी शक्ती आहे. ही बातमी अंजलीला धक्कादायक वाटली, कारण तिच्या आजोबांनाही काहीतरी याच हवेलीचा उल्लेख त्यांच्या पत्रांमध्ये केला होता. त्या दस्तऐवजांमध्ये अजून एक गोष्ट स्पष्ट झाली. त्या त्रिकोणी खुनीचा संबंध एका गुप्त समाजाशी होता, ज्यांचं काम होतं जगातील सर्वात मोठ्या रहस्यांना संरक्षित ठेवणं. रात्र झाल्यानंतर अंजलीच्या मनात खूप विचार गोंगावत होते. तिनं आणि रवीनं आता या हवेलीतील शोध प्रत्यक्षात घेतला पाहिजे असं ठरवलं. दुसऱ्या दिवशी ते हवेलीच्या आत प्रवेश करतात. तिथं त्यांनी अजून गहन तपास करायला सुरुवात केली. हवेलीचं आतलं वातावरण जणू काही भयानक गूढ सांगत होतं. प्रत्येक खोलीत काही ना काही भयानक गोष्ट जाणवत होती. त्यांना एका बंद खोलीच्या दरवाजावर त्रिकोणी खून सापडली. अंजलीच्या हृदयाची धडधड वाढली. ती खून हुबेहूब तिच्या आजोबांच्या डायरीतल्या खुनीसारखीच होती. दरवाजा उघडून आत गेल्यावर त्यांनी तिथं काही वेगळीच वस्तू पाहिली. एक जुनी पेटी, ज्यावर तीच खून होती. अंजलीने ती पेटी उघडली आणि आतमध्ये एक मोठं काळं पुस्तक होतं. त्यावर लिहिलेलं होतं, अंधाराचं राज्य. तिने ते पुस्तक उघडण्याचा प्रयत्न केला, पण ते उघडता येत नव्हतं. अचानक हवेत एक थंडगार वारा सुटला आणि खोलीतील दिवे मंद होऊ लागले. वातावरणात भीती जाणवू लागली. अचानक अंजलीच्या फोनवर एक संदेश आला. तू खूप जवळ आली आहेस, सावली तुझ्या मागे आहे. रवी आणि अंजली दोघेही घाबरले होते. त्यांनी पुस्तक तसंच ठेवून तिथून निघण्याचा निर्णय घेतला. पण त्याच वेळी त्यांच्या समोर सावल्यांचा खेळ सुरू झाला. त्या सावल्या जणू त्यांना किळण्यासाठी पुढे येत होत्या. त्यांनी जीवाच्या आकांताने धावत हवेली बाहेर पडण्याचा प्रयत्न केला, पण दरवाजे बंद झाले होते. रवीने हिंमत गोळा करत एका खिडकीतून बाहेर उडी मारली आणि अंजलीला बाहेर खेचलं. ते दोघेही घामाने थबथबले होते. धडधडणाऱ्या काळजाने त्यांनी एकमेकांकडे पाहिलं. काहीतरी अतर्क्य त्यांच्या मागे लागत होतं. पुढे काय होईल हे अंजली आणि रवी यांना माहीत नव्हतं, पण आता त्यांना हे निश्चित कळलं होतं की ते ज्या गोष्टींचा शोध घेत आहेत ती केवळ एका साध्या खुनीची नव्हे, तर एका जुन्या काळ्या शक्तीचा रहस्य आहे. त्या शक्तीच्या मागे जाऊन त्यांच्या जीवनात मोठा धोका निर्माण झाला होता. त्यांची पुढील योजना काय असेल, काय अंधाराचं रहस्य उघडेल आणि त्या सावलींचा खेळ किती काळ चालेल. अंजली आणि रवी दोघेही गावात परतल्यावर संपूर्णपणे हादरलेले होते. त्यांना जे काही अनुभवायला मिळालं होतं ते त्यांच्यासाठी अतर्क्य होतं. त्या रात्री अंजली झोपण्याचा प्रयत्न करत होती, पण तिच्या मनात अजूनही त्या सावल्यांचा विचार होताच. रवी मात्र याच गोष्टींचं कारण शोधण्यासाठी तातडीने कामाला लागला. त्याने काहीतरी निश्चित केलं होतं. या त्रिकोणी खुणेमागे काहीतरी मोठं गूढ होतं, जे सामान्य बुद्धीने समजण्याच्या पलीकडचं होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी अंजलीला एक अनपेक्षित फोन आला. फोनवर एक ओळखीचा आवाज ऐकू आला. तिच्या आजोबांचा जिवलग मित्र सुरेश काका. तो आवाज ऐकून अंजलीच्या चेहऱ्यावर चिंता वाढली, कारण तिच्या आजोबांच्या मृत्यूनंतर सुरेश काका अचानक गायब झाले होते. अंजली, तू खूप मोठ्या संकटात आहेस. मी लवकरच तुला भेटायला येतोय. अजून काही उघड करू नकोस, असे सुरेश काकांनी म्हटलं आणि फोन ठेवला. त्यामुळे अंजलीची भीती आणखी वाढली. रवीच्या घरी पोहोचल्यावर तिने त्याला हे सांगितलं. रवीचंही मन चिंतेत पडलं होतं, पण त्याच वेळी त्याने काही नवीन माहिती गोळा केली. त्याने अंजलीला सांगितलं
की हवेलीच्या जवळ एक जुनं मंदिर होतं, जिथे ही त्रिकोणी खून प्रथम सापडली होती. हे मंदिर जुन्या काळातल्या गुप्त समाजाचं मुख्यालय होतं, असं सांगितलं जातं. रवी म्हणाला, आपण तिथे जाऊन काय आहे ते शोधायला पाहिजे. अंजलीला याचा अर्थ उमजत नव्हता, पण ती आणि रवी हे मंदिर शोधण्यासाठी तयार झाले. त्या दिवशी सायंकाळी ते दोघेही गावाबाहेरच्या जंगलात त्या मंदिराचा शोध घ्यायला निघाले. जंगलाच्या गाभ्यात लपलेलं ते मंदिर जणू काही काळाच्या ओघात हरवून गेलं होतं. झाडांमध्ये लपलेलं जुनं आणि भग्नावस्थेत असलेलं ते मंदिर त्यांच्या समोर होतं. मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ त्यांना त्रिकोणी खून पुन्हा दिसली. त्यावेळी मात्र ती खून आधीपेक्षा मोठी आणि स्पष्ट होती. त्यांच्या मनात आता एकच विचार होता, आता परतणं शक्य नाही. ते मंदिराच्या आत गेले. मंदिराच्या आतलं वातावरण भयानक होतं. तिथं काही जुने शिल्प आणि शापित प्रतीकं दिसत होती. एका कोपऱ्यात एक जुनी कोरीव लेखन होती, ज्यावर लिहिलं होतं, ज्या दिवशी हे रहस्य उघडेल त्या दिवशी अंधार जगाचा ताबा घेईल. त्या क्षणी त्यांच्या मागे काहीतरी हल्ल्याचं जाणवलं. त्यांनी मागं वळून पाहिलं तर त्यांना दिसलं की मंदिरात काही विचित्र आकृती हालताना दिसत होत्या, जणू त्या सावल्या पुन्हा जिवंत झाल्या होत्या. आता त्यांचं सत्य समोर उघड होत होतं. त्या गूढ खुनेचा संबंध एका शक्तिशाली शक्तीशी होता, जी जगाला अंधारात लोटण्यासाठी सज्ज होती. अंजली आणि रवी यांनी मंदिराच्या आतल्या गाभाऱ्याची तपासणी सुरू ठेवली. अचानक त्यांना एका कोपऱ्यात एक काळं सिंहासन दिसलं, ज्यावर अंधाराची राजकन्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व्यक्तीचा फोटो होता. त्या फोटोच्या खाली लिहिलं होतं, तिच्या आगमनाने अंधाराचं युग सुरू होईल. त्यांना आता सगळं समजलं होतं. त्रिकोणी खून एक प्राचीन शक्तीचं चिन्ह होतं, जिचं कार्य होतं या अंधारातल्या शक्तीला पुन्हा जागृत करणं. अंजली आणि रवी नकळतपणे त्या खेळात सापडले होते. अचानक त्यांना मंदिरात घुसलेल्या आकृत्यांचा आवाज वाढू लागला. त्या आकृत्या त्यांच्या जवळ येत होत्या. अंजलीने तात्काळ रवीचा हात धरला आणि दोघेही तिथून बाहेर पळाले. जंगलाच्या वाटेने ते गावात परतले, पण त्यांना जाणवलं होतं की त्यांचं आयुष्य आता पूर्वीसारखं राहणार नव्हतं. काही दिवसानंतर सुरेश काका अंजलीच्या घरी आले. त्यांच्या चेहऱ्यावर चिंता होती. अंजली, तू ज्या त्रिकोणी खुनीचा मागोवा घेतलास ती एक अत्यंत धोकादायक गोष्ट आहे. तुझ्या आजोबांनीही त्याचा शोध घेतला होता आणि त्यांनी त्याचं मोठं मूल्य चुकवलं. मी तुला आता सगळं सांगायला आलो आहे, पण त्याच वेळी तुला सावध करतो की तू हे रहस्य उघडून मोठ्या संकटात सापडले आहेस. सुरेश काकांनी सांगितलं की त्या गुप्त समाजाने ही खून आणि तिच्या मागील अंधाराची शक्ती दडवून ठेवली होती. त्यांच्या मते या शक्तीला जागृत करणं म्हणजेच मानव जातीचं विनाशाकडे जाणं होतं. तुझ्या आजोबांनी या खुनीचा शोध घेतल्यामुळे त्यांना या अंधाराच्या शक्तीची झलक मिळाली होती. ते सतत त्या सावल्यांनी त्रस्त असायचे. शेवटी त्यांनी त्यांचं जीवन संपवलं, सुरेश काका म्हणाले. अंजलीने हे ऐकून डोक्याला हात लावला. तिला आता समजलं होतं की तिला एका अतर्क गोष्टीत ओढलं गेलं होतं. पण या संकटातून बाहेर पडायचा मार्ग काय होता? रवी आणि अंजली यांनी एक गोष्ट ठरवली. त्यांना या अंधाराच्या शक्तीचं रहस्य पुन्हा गाडून टाकायचं होतं. त्यासाठी त्यांना पुन्हा त्या मंदिरात जावं लागेल आणि त्या शक्तीच्या जागृतीला रोखायचं होतं. ते दोघे पुन्हा एकदा त्या मंदिरात गेले. यावेळी त्यांनी त्या सिंहासनाजवळ जाऊन त्या शक्तीचं नष्ट करायचं ठरवलं. त्यांनी त्या पुस्तकाचं अंतिम पान उघडलं, जिथे लिहिलं होतं की जेव्हा वेळ पूर्ण होईल तेव्हा अंधाराचं युग येईल. रवी आणि अंजली यांनी एकत्रितपणे त्या शक्तीला हरवण्यासाठी उपाय शोधला. त्यांनी एका प्राचीन विधीचा वापर करून त्या खुनीला नष्ट करणं सुरू केलं. त्या क्षणी मंदिरात जोरदार भूकंप झाला आणि सावल्यांनी त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पण त्यांच्या इच्छाशक्तीने त्यांनी त्या शक्तीला परत त्यांचं स्थान गाठायला भाग पाडलं. अखेर मंदिर शांत झालं. त्या त्रिकोणी खुनीचा विनाश झाला आणि अंधाराचं राज्य थांबलं होतं. अंजली आणि रवी शांतपणे बाहेर आले. ते आता एकमेकांकडे पाहत होते. त्यांनी एका महाकठीण लढाई जिंकली होती, पण त्यांना हेही माहीत होतं की हे रहस्य कायमचं त्यांचं आयुष्य बदलून टाकणार आहे. अंजली आणि रवीचं जीवन पुन्हा सामान्य होण्याचं काहीच लक्षण नव्हतं. त्यांनी एक गूढ जगाचा सामना केला होता आणि त्या अनुभवाने त्यांना नवी दृष्टी दिली होती.
या कथेबद्दलची तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच दर्जेदार नवनवीन कथा पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. कथा कॅफे. धन्यवाद.